शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन नायक मान्यवर काशीरामजी, बहन कुमारी मारुतीजी यांच्या विचारांना मी अभिवादन करतो. आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी होत असलेल्या या चिंतन बैठकीसाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय साहेब डॉक्टर साहेब, जिल्हा प्रभारी मोरे साहेब, जिल्हा प्रभारी हेगडे सर, सुमोशी सर, सोनटक्के साहेब, माधुरी सर, सरोदे सर, निकाते साहेब, उपस्थित सर्व बंधूंनो, मला सगळेजण बोललेले आहेत, फार काही असते का बोलणार नाही. पण आपले ही जी चिंतन बैठक आहे, आपण का हरलो याचं कारण इथे दिसलं आपल्याला. ही चिंतन बैठक आहे, ही जिल्ह्याची आहे, ही काय एका विधानसभेची नाही किंवा शहराची नाही, ही एका जिल्ह्याची बैठक आहे आणि ती चिंतन बैठक आहे. आणि या ठिकाणी जी उपस्थिती दिसत आहे याच्यावरच सिद्ध होते की आम्ही इथं हरणारच होतो किंवा आम्ही हरलोच आहोत. जास्ती सांगायची गरज नाही. कारण ही जर जिल्ह्याची बैठक असती आणि जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी, विधानसभेचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असते तर खऱ्या अर्थाने चिंतन बैठक झाली असते. परंतु या ठिकाणी ही उपस्थिती दाखवते की आम्ही इथं आज हरलेला, पुन्हा अशी परिस्थिती असेल पुन्हा आम्ही हरणार आहोत. पण आम्ही का हरलो याचं कारण हे नाही. याचं कारण हे आहे की आम्हाला चळवळ ही समजली नाही. तुम्ही म्हणाल की आम्ही आमचं आयुष्य घातले चळवळीमध्ये. आपण म्हणतो आम्ही आमच्या आयुष्य घातले चळवळीमध्ये. काही जण म्हणतात मी चळवळीमध्ये बरबाद झालो. याचा अर्थ असा की आम्हाला चळवळ कळली नाही. आम्हाला जर चळवळ कळली असती तर आज ही वेळ आली नसती. चळवळ काय आहे आपली? चळवळ आपली या देशामध्ये बहुजन समाज पार्टी कशासाठी निर्माण झाली? तर या देशामध्ये आम्हाला समतेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी झालेली आहे. ही आमची चळवळ आहे. पण आम्ही काय करतो? आम्ही चळवळ करत नाही, आम्ही राजकारण करतो. आम्ही जे करतो ते राजकारण करतो, आम्ही चळवळ करत नाही. कारण चळवळ जर झाली असती तर या ठिकाणी जे आहे प्रत्येक समाजाचा माणूस दिसला असता आपल्याला. प्रत्येक समाजाचा माणूस दिसला असता आपल्याला. पण तो का दिसला नाही? कारण चळवळ सुरू केली नाही. आपण सुरू केली तर राजकारण सुरू केलं. जसं इलेक्शन लागलं आमची चळवळ सुरू. उमेदवार काय आम्हाला मिळाला नाही याचा कोणी विचार केला का? आता सगळेजण मला उमेदवार भेटला नाही. पण का भेटला नाही? कारण आमची चळवळ नाही. आमची चळवळ जर या ठिकाणी जिवंत असती, आज उत्तर प्रदेशामध्ये का उमेदवार भेटतात? करोडपती, अब्जोपती का उमेदवार भेटतात? तिथे बहुजन समाज पार्टी आहे नाव काय बदललं नाही. तिथे महापुरुष हेच आहेत, तिथे आदर्श बहिणीच आहेत, तिथे आदर्श बहिणीचे आहेत. मग इथं आम्हाला उमेदवार भेटत नाही. उत्तर प्रदेशामध्ये, बाकीच्या स्टेटमध्ये आम्हाला उमेदवार काय भेटतात? कारण तिथे चळवळ ही जिवंत आहे. तिथे ही चळवळ जिवंत आहे आणि म्हणून तिथे जे आहे उमेदवाराची रांग लागते. आम्हाला हे उमेदवार पाहिजे, आम्हाला हे उमेदवार पाहिजे. इथं उमेदवार तुम्हाला सगळ्याला सांगितलं आहे. ज्या दिवशी लोकसभेचं इलेक्शन डिक्लेअर झालं, सगळ्या विधानसभेच्या अध्यक्षाला सांगितलं उमेदवार शोधा, चांगला लायक उमेदवार आणून द्या. सांगितलं की नाही? सगळ्या विधानसभेत सांगितलं. आम्ही स्वतः सांगितलेलं आहे. उमेदवार किती आले आपल्याकडं? उमेदवारच आले. मग जो आला त्याला तिकीट दिलं. मग तो कसा असेल? फाटका असेल. तो आला ना आपल्याकडं. नाहीतर पदाधिकाऱ्याच्या काळात मला घालावं लागली असती. बापू तू लढ, ते बी तसंच आहे. त्याला कसं लढायला असं नाव, जसं आज आमचा उमेदवार लढला, पांडुरंग आंबुडवार जर लढला, तसंच आमच्या इथं समजा तो जर आला नसता तर आमच्या जिल्हा अध्यक्षाच्या किंवा एखाद्या पदाधिकाऱ्याच्या काळात माळ पडली असती. मग त्याने तशाच पद्धतीने इलेक्शन लढला असता. आणि म्हणून ही जी जबाबदारी आहे की उमेदवार आम्हाला योग्य भेटला नाही, ही जिल्हाध्यक्षाची जबाबदारी नाही, ही सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी होती. या ठिकाणी चळवळ जर वाढली असती तर आमच्याकडे करोडपती आले असते किंवा आमच्याकडे करोडपती उमेदवार आले असते. कारण त्याला जेव्हा वाटलं असतं की ही इथं या ठिकाणी बहुजन समाज पार्टी आहे, ही चळवळ या ठिकाणी जिवंत आहे आणि ही या नांदेड जिल्ह्यामध्ये काहीतरी खळबळ करू शकते, कोणता तरी उमेदवार निवडून आणू शकते, कोणालाही या ठिकाणी निवडून आणण्याची ताकद या पक्षामध्ये, असं जर या इथल्या कार्यकर्त्याला किंवा विठ्ठलाच्या समाजाला वाटलं असतं तर एखादा चांगला उमेदवार निश्चित करोडपती आमच्याकडे आला असता. परंतु चळवळ संपल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. काशीराम साहेबांना चळवळ निर्माण केलेली आहे, त्याचं आता राजकारण झालेलं आहे. आणि म्हणून राजकारण आपल्याला बाजूला ठेवायचं. राजकारण जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा येईल, पण राजकारण इलेक्शनच्याच वेळेस करायचं असतं. बाकीच्या नंतर आपल्याला चळवळ करायची असते.
आणि चळवळ कशासाठी करायची असती तर तुम्हा आम्हाला स्वाभिमानाने जगता यावं, तुमच्या आमच्या मुलाला या ठिकाणी स्वाभिमानाने राहता यावं आणि या देशामध्ये समतेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी चळवळ निर्माण करायची, यासाठी प्रशिक्षण शिबिर घ्यायचे असतात, यासाठी कॅडर कॅम्प असतो, यासाठी माणसाला निर्माण करायचं असतं. साहेबांना काय म्हणले, साहेबांना जेव्हा एका पत्रकाराने प्रश्न विचारला कि साहब आप ये देश में क्या कर रहे हो, तो मैं नालायक लोगों को लायक बनाने की कोशिश कर रहा हूँ, मैं नालायक लोगों को लायक बनाने की कोशिश कर रहा हूँ. मग नालायक लोक आम्ही होतेच, आता थोडं बहुत आम्ही लायक व्हायला, अजून नालायक बरेच आहेत जे आता बाहेर सध्याचे आहेत ते बरेच नालायक आहेत. त्याला लायक करायची जबाबदारी कोणाची होती, ही आमची होती, कारण आम्ही स्वतःला लायक समजालो, पण आम्ही केले का त्यांना लायक, आम्ही त्याला लायक करू शकलो नाही. आणि म्हणून ही जी जबाबदारी आपण सांगतो की बा ही चूक आहे, ही चूक आहे, चूक ही सगळ्याचीच आहे, एक त्याची चूक नाही, सगळ्याची आहे. माझी सुद्धा चूक आहे, मी मानत नाही की मी एकटा चांगला माणूस आहे हुशार, माझी सुद्धा चूक आहे. मला वेळ भेटला नसा कदाचित, मी आता कामधंदा करतो, थोडा बहुत वेळ भेटतो तेवढा वेळ काम करतो, परंतु जेवढा वेळ भेटेल तेवढ्या वेळात मी काम करत असतो. आणि ही चळवळ आहे, हे आपल्याला करावं लागणार आहे. काशीराम साहेबांसारखं थोडंच आहे, आपण सगळेजण काशीराम साहेब होऊ शकत नाही, सगळेजण बहिणी होऊ शकत नाही, परंतु ज्याला ज्याला ही चळवळ कळती, ज्याला ज्याला ही चळवळ माहीत आहे, त्याचं हे काम होतं की ती चळवळ तळागाळापर्यंत न्यायची. आता जिल्हाध्यक्षाने सांगितलं की बैठक आहे आणि बैठकीला जर आपण येत नसाल तर याचा दोष कोणाचा आहे, कार्यकर्त्याचा दोष आहे. हा दोष जिल्हाध्यक्षाचा आहे. जिल्हाध्यक्ष तुम्हाला विधानसभेवर निवडून दिलेला आहे किंवा तुमची निवड झालेली विधानसभेवर, पण विधानसभेच्या कार्यकर्त्यांनी बैठकीला विधानसभेचे कार्यकर्ते घेऊन यायचे असतात, की जिल्ह्याची बैठक सगळ्या विधानसभेचे कार्यकर्ते ते यायला पाहिजे होते, पण आले नाही. आज बऱ्याच विधानसभेचे कार्यकर्ते आले आहेत, व्हॉट्सअपवर मेसेज सगळ्या गेला असेल, सगळ्यांनी व्हॉट्सअप बघितला असेल, प्रत्येकानं बघितलेलं आहे. मग त्याची जबाबदारी जर त्याला कळत नसेल तर तो दोष त्याचा आहे, तो दोष आमचा नाही ना, तो त्याचा दोष आहे. आणि मग तो दोषी माणूस जर असेल तर त्याला बदलायचं काम सुद्धा आमचंच आहे. आता पुढं मागं तर होईल काहीतरी त्याचं, पुढं मागं त्याचं होईल आणि लायक माणसं तयार होतील, तेव्हा लायक पद्धतदारी अधिकारी होतील, तेव्हा इतर नक्कीच रिझल्ट लागणार आहे. रिझल्ट लागणार नाही असं नाही, फार मोठी गोष्ट नाही. मला सांगा, या ठिकाणी जे आपण आकडेवारी देतो की सुधाकर पाटील या ठिकाणी आपण मतदान केलं होतं, सुधाकर पाटील असतील, वैदा भाभी असतील किंवा मकबूल साहेब असतील, यांना आपण भरघोस मतदान कशामुळे मिळालं, कारण त्यावेळेस लोकांना माहित होतं की चळवळ जिवंत आहे, दुसरं काहीच कारण नव्हतं. तेव्हा तेवढं मतदान का झालं आम्हाला की त्या लोकांना भरोसा होता की चळवळ जिवंत आहे, बहुजन समाज पार्टी काहीतरी करू शकते, आणि म्हणून लोकांना आमच्याकडे मतदान केले किंवा बहुजन समाज पार्टीला मतदान केलं. 30-32 लाखापर्यंत 85,000पर्यंत आपलं मतदान केलेलं आहे. मग आज आपलं मतदान का संपलं, कारण आज चळवळ लोकांना जिवंत दिसत नाही. जी काय चळवळ आहे फक्त उत्तर प्रदेशामध्ये दिसत आहे आणि फेसबुकवर, ट्विटरवर किंवा एखादी समजा झाली टीव्हीवर बातमी तर त्याच्यावर आम्ही समाधान मानत आहोत. आणि म्हणून आम्हाला जर खऱ्या अर्थाने या नांदेडमध्ये आता येणारी विधानसभा आहे, फार लई दिवस आहेत, 3 ते 4 महिन्यामध्ये विधानसभा होणार आहे आणि 3 ते 4 महिने आपल्यासाठी बरेचले आहेत. नाही असं नाही, कारण सगळे कार्यकर्ते जिवंत कार्यकर्ते, इथे मेलेलं कोणी इथे नाही, हे सगळे जिवंत कार्यकर्ते बसलेले आहेत. त्याच्यामुळे फार आपल्याला अवघड जाणार नाही. याने तरी समजा तयारी केली विधानसभेची, आजपासून जरी तयारी केली, सेक्टर बांधले, बूथ बांधले, लोकांना जिवंत आहोत हे दाखवले, बीएसपी या ठिकाणी जिवंत आहे एवढं जरी आम्ही दाखवलं समजा, तर उमेदवार आमच्याकडे लोकसभेला चांगले येऊ शकतात, चांगले टक्कर येऊ शकतात आणि योगायोगाने ते निवडून येऊ शकतात. फारली अवघड गोष्ट नाही, पण ते आम्हाला वाटायला अवघड आहे. आणि आमची परिस्थिती काय झाली की आम्ही इतरांना सांगत बसलो आणि आम्ही स्वतः काहीच करणार, आम्ही इतरांना सांगत बसलो. आणि म्हणून आम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट या ठिकाणी करायची आहे की स्वतःचं चिंतन करायचं आहे, दुसऱ्याचे चिंतन करायची गरज नाही. मला डॉक्टर साहेबांचे चिंतन करायची गरज नाही, मी स्वतःचं चिंतन केलं पाहिजे. मी काय केलंय, जेव्हा मी स्वतःचं चिंतन करतो आणि मला जेव्हा असं वाटतं की मी चूक केलेली आहे किंवा माझं काम कमी झालेलं आहे, तेव्हा त्याला वाटत की आता मी काम केलं पाहिजे, तेव्हा तो सुरू होईल. नाहीतर आम्ही चिंतन पाहिजे इतरांची करता, याची चिंता त्याची चिंता, सगळी चिंतन. स्वतःचं चिंतन करा, स्वतःचं चिंतन केल्याशिवाय काहीच होणार नाही. आणि म्हणून स्वतःचं चिंतन करण्यासाठी आम्हाला अगोदर चळवळ समजली पाहिजे. आमच्या पदाधिकाऱ्याची काय झालं माहिती आहे का, चळवळ न वाढण्याचं कारण आणखी एक सांगतो तुम्हाला, आणि ते फार महत्त्वाचं कारण आहे. चळवळ का वाढली नाही, कारण पदाधिकाऱ्याच बहुजन समाज पार्टी माहीत नाही, फक्त बीएसपी, भाई कुमारी मायावती यांच्या व्यतिरिक्त कोणालाच माहीत नाही. मग त्याला जर चळवळ माहीत नसेल, एखाद्या विधानसभा अध्यक्षाला जर समजा चळवळ माहीत नसेल, भाषणं माहीत आहेत, भाषण आणि चळवळमध्ये फरक आहे.
त्याला जर चळवळ माहीत नसेल, त्याला जर कॅटर काम घेता येत नसेल, त्याला जर एक्सप्लेन करता येत नसेल, तर तो विधानसभेमध्ये काय करणार? तो काहीच करू शकणार नाही, कारण तो